रामराम मंडळी. निफ्टी 25,600च्या लेव्हल पासून खूप स्पीडनं खाली आला. कारण आम्हाला माहित नाहीत आणि कारण जाणून घ्यायची आम्हाला आवश्यकता पण नाहीये. पण तो ज्या अँगल मध्ये खाली आलाय ते त्या मी रेड लाईन दाखवलंय. ही जी लाईन आहे ही जर का तुम्ही बघितली तर अलॉंग दिस लाईन तो कंटिन्युअस खाली येतोय. तर जनरली सगळ्या लोकांच्या मनात प्रश्न आहे की हे थांबणार कुठं आणि निफ्टी परत कधी वर जायला सुरुवात करणार. कारण हा असा मध्ये मध्ये वर जातो आणि जास्त खाली येतो, परत वर जातो जास्त खाली येतो. आता परत वर गेलाय आणि आजचं जर का प्री ओपन बघितलं तर निफ्टी 129 पॉईंट डाऊन आहे, म्हणजे तो परत खाली जाणार आहे. सो हे चक्र कधी संपणार? त्याचं पहिली जी साईन आहे ती म्हणजे ही जी रेड लाईन आहे ह्याच्या वरती त्यांनी 3 दिवस सलग क्लोज दिला. 3.5चा बंद भाव हा ह्या रेषेच्या वर असेल तर ती पहिली शक्यता आपल्याला विचारात घेता येईल. दुसरी शक्यता हे आणि हे या दोन्ही ऍव्हरेज, दुसरी ही आहे आणि ही तिसरी आहे, ही दोन्ही ऍव्हरेज, हे 25 EMA आहे, हे 60 EMA आहे. ही दोन्ही ऍव्हरेज वर वळली पाहिजेत. आता तुम्ही पाहिलं तर ती दोन्ही ऍव्हरेज खाली जात आहेत. म्हणजे ह्या रेषेच्या वर बंद झाल्यानंतर जर का 25 EMA वर वळलं नाही तर ते रेषेच्या खाली परत जाऊ शकतं. आपण फक्त टेक्निकली विचार करूया आणि टेक्निकली त्याची पॉसिबिलिटी पाहूया. बाकी आपल्याला कोण काय म्हणतंय आणि कुठं काय चाललंय हे पाहण्याची आवश्यकताच नाहीये. आणि आम्हाला तर कळतच नाही, म्हणजे पाहिलं तरी काय त्याच्यातनं निदान काय काढायचं, निष्कर्ष काय काढायचा हेच आम्हाला मुळात कळत नाही. त्यामुळे आम्ही ते सगळे विषय बाजूलाच ठेवतो. तर आता पहिली गोष्ट आधी ह्या रेषेच्या वर 3 वेळा तो बंद व्हायला पाहिजे. सो आपण आता हे अधूनमधून अशी व्हिडिओ पब्लिश करूया आणि त्या रेषेच्या वर जातोय का, तो जर का गेला तर मग पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतील. तर अशात अपडेट करता आमचा हा चॅनल बघत राहा आणि त्याला सबस्क्राईब करा आणि काय म्हणतात ते बेल आयकॉन दाबून तुम्हाला नोटिफिकेशन त्याची घ्या. धन्यवाद आणि राम राम.